मालेगावमधून आहे। महापालिकेच्या निकालाआधीच महायुतीचे 9 उमेदवार हे बिनविरोध विजयी झालेले आहेत। भाजपचे 5 तर शिंदेच्या शिवसेनेचे 4 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत। अर्ज मागे घेण्याआधीच कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये महायुती फ्रंट फूटवर आल्याचं बघायला मिळत आहे। मंदा पाटील, ज्योती पाटील, रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेणकर हे उमेदवार विजयी झालेले आहेत। यासोबतच शिंदेच्या शिवसेनेचे रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी आणि हर्षल मोरे हे निकालाआधीच बिनविरोध निवडून आलेले आहेत। बिनविरोध निवडून दिला आणि आमच्या खासदारांनी जी कामं करून दिली त्यामुळे संपूर्ण त्यांच्या मतदारसंघ जेवढा पण अंबरनाथ, बदलापूर, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण या भागामध्ये जी कामं आहेत सगळ्याच जनतेच्या लक्षात आलेली आहेत। आज तर आम्ही 4 जण निवडून आलो। उद्या बघा चित्र अजून वेगळं असेल, अजून आमचे बिनविरोध निवडून येतील। अजून आम्ही 4ही बिनविरोध निवडून आलो आहे। ह्याच्या मागचं खरं जर श्रेय असेल ते आमचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे यांना जातं। आम्ही नगरसेवक कोरोना काळापासून नगरसेवक नसताना देखील कुठल्याही कामासाठी कधी आम्ही गेलो तर त्यांनी आमची कधीच निराशा नाही केली आणि आम्हाला वेळोवेळी कोरोना काळापासून आतापर्यंत निधी उपलब्ध करून दिला आणि प्रभागात भरपूर कामे केलेली आहेत। त्यामुळे कुठलीही भीती अशी मनामध्ये नव्हती। तर महापालिका निवडणुकीमध्ये आतापर्यंत 20 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत। आतापर्यंत भाजपचे सर्वाधिक म्हणजे 10 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत। तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर तपशील पाहूयात। भाजपचे 10, शिवसेना शिंदे गटाचे 7, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 2 तर इस्लाम पार्टी मालेगाव या ठिकाणी 1 उमेदवार हा बिनविरोध निवडून आलेला आहे। तर अहिल्यानगर महापालिका निवडणुकीतील आपण संपूर्ण चित्र पाहतोय। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 2 उमेदवार बिनविरोध, मनसेचे 2 उमेदवार गायब असल्याचं कळतंय। तर तिकडे शिंदे गटाचे 5 उमेदवारांचे अर्ज हे बाद आहेत। पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची समजूत काढण्याची पक्षांना शेवटची संधी आहे। आजचा दिवस पालिका निवडणुकांसाठी निर्णायक ठरणार आहे। बातमी आता मालाडमधून आहे। मालाडमधील प्रभाग क्रमांक 43 मध्ये समृद्धी शिर्के यांनी उमेदवारी अर्ज आपला मागे घेतलेला आहे। समृद्धी शिर्के ठाकरेंच्या शिवसेनेचे इच्छुक उमेदवार उद्धव ठाकरे, सुनील प्रभू यांनी समजूत काढल्यानंतर समृद्धी शिर्के यांनी आपला उमेदवारी अर्ज हा मागे घेतलेला आहे।